स्वामी समर्थ। तर आज बनवणार होती मी कट्टाची आमटी। तर इथं मी डाळ ही स्वच्छ धुवून घेतली होती, नमक घातलं होतं आणि हळद घातली होती आणि असं 5-6 शिट्ट्या काढून घेतल्या। शिट्ट्या होईपर्यंत म्हटलं आता खोबऱ्याचं वाटण करून घेऊ। तर खोबरं घेतलं, जिरं घेतलं आणि ओलं कोथिंबीर घेतलं। तेव्हावर इथं डाळ पण शिजली होती। त्यानंतर इथं आमसूला कढीपत्ता आणि लसूण घेतलं फोडणीसाठी। तर एक पातेलं ठेवलं गॅसवर आणि त्याच्यामध्ये तेल टाकलं। तेल टाकल्यानंतर जिरं टाकलं आणि कढीपत्ता टाकला आणि छान असं तडतडल्यानंतर लसूण घातली आणि आमसूला घातली आणि छान असं भाजून घेतलं तळणीमध्ये। त्यानंतर आपला घरगुती मसाला होता तो मी घातला आणि नमक पण ॲड केलं आणि नमक झाल्यानंतर आता ह्याच्यामध्ये जे वाटण केलं होतं ते पण घातलं आणि असं छान तेलामध्ये भाजून घ्यायचं तेल सुटेपर्यंत। आणि बघू शकता कलर पण किती छान येत होता। आणि त्यानंतर इथं मी लाल तिखट घातलं आणि त्यानंतर पण बघू शकता इथं किती छान असा कलर येत होता, बघू शकता। तर असं आणि त्याच्यानंतर हळद घालायची आणि असं छान परतून घ्यायचं 2-3 मिनटं। बघू शकता इथं किती छान असा कलर आलेला होता, रेड कलर एकदम। आणि ह्याला कट पण यायला पाहिजे आमटीला, त्यासाठी मी इथं तेलचं पण थोडा जास्तच वापर केला होता। आणि डाळ शिजली होती ते पण आता ह्याच्यामध्ये ओतून घ्यायची आणि त्यानंतर एक 5-10 मिनटं आपण उकळी येईपर्यंत असंच गॅसवर ठेवू द्यायचं। आणि बघू शकता इथं उकळी आल्यानंतर किती असा कट छान आलेला आणि चवीला पण एक नंबर झाली होती। तर एकदा नक्की ट्राय करून बघा। बाकीचा पोळ्यांचा काही व्हिडिओ काढता आला नाही कारण घाई गडबड चालूच होती। संध्याकाळच्या टायमाला म्हटलं आता रांगोळी वगैरे काढून घेऊ आणि इथं रांगोळी वगैरे काढून घेतल्यानंतर मला परत खाली जायचं होतं बिल्डिंगच्या, कारण तिथं आम्ही होळी वगैरे अशी सेलिब्रेशन केली होती, बघू शकता तुम्ही नंतर व्हिडिओमध्ये। तर जास्त आवरलं नव्हतं, काम पण होतं, त्यामुळे जशी आहे तशी गेली मी आणि इथं सगळ्या लेडीजनं आम्ही पूजा वगैरे करून घेतली अशी। तर हा एक होळीचा सण मस्त असं वाटतो आम्हाला आणि सगळ्या लेडीज मिळून आम्ही अशा पूजा वगैरे करून घेतलं आणि त्यानंतर आमचं जेवायचं बाकी होतं। तर इथं जेवण वगैरे मी बनवून गेलीच होती। तर असं होतं आजचं जेवण वगैरे। तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि प्लीज बघाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बाय बाय फ्रेंड्स।